कोकणातल्या जनतेनं नारायण राणेंना निवडून आणलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। लोकांना भावनिक करून पेटलेल्या आगीवर पोळी भाजण्याचं काम काही जण करतायत असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला। सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ज्यांनी भारतामध्ये 5व्या क्रमांकाचा मंत्री म्हणून नेतृत्व केलं, आज सिंधुदुर्गवासीय त्यांना जर निवडून आणू शकले नाहीत तर खऱ्या अर्थाने येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। लोकांना भावना प्रदान केलं जातं आणि त्या पेटलेल्या आगीवर आपली पोळी भाजून घेणं हे खऱ्या अर्थाने राजकारणाचं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। उभाटाचं राजकारण सुद्धा तेच आहे। मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु ज्या प्रकारे सहानुभूतीचं राजकारण ते करायला प्रयत्न करतायत ते राज्याच्या अजिबात हिताचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।